कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज अशा काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. काही लोकांना नक्कीच माहिती आहेत. जी लोक इंग्लिश पेपर वगैरे वाचतात त्यांना नक्की माहिती आहे. ज्या लोकांनी इंग्लिश चॅनलवरती काही इन्फॉर्मेशन ऐकली आहे त्यांनाही नक्की माहिती आहे. पण सामान्य जनांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत आणि त्याच पोहोचवण्याचा एक प्रयत्न, एक सत्यता, एक भीतीदायक वातावरण काय घडू शकतं, अर्थात प्रॉबॅबिलिटीज. पण जेव्हा या शक्यता पडताळून बघितल्या जातात, घडलेल्या दुसऱ्या घटनेच्या आधी ज्या ज्या काही घटना घडत गेल्या होत्या, आता विषय आहेच आहे तर डायरेक्ट सांगतो तुम्हाला मी. बांगलादेशमध्ये जो सत्तापालट झाला त्याच्या पूर्वी 3 महिने 6 महिने तो घटनांचा क्रम काय काय होता आणि आज तिथं खुर्चीवर कोण बसलंय, त्याला कोणी बसवलंय, या सगळ्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट इंग्लिश मॅगझिन्स आणि पेपरमध्ये आऊट झालेला आहे. इंग्लिश चॅनलवरनं आऊट झालेला आहे. आपल्याकडच्या चॅनलला वेळ नाही आहे हो. आपल्याकडच्या चॅनलला फक्त संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसला कोणी शिव्या दिला, एकनाथ शिंदेंनी कोणती योजना आणली, अजितदादा पवारांचा सन्मान यात्रा कुठपर्यंत झाली, कधी झाली, काय झाली, त्या गाडीचा कलर कोणता, गुलाबी होता का काय होता, हे दाखवताना आपल्या या चॅनलला महत्त्वाच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारिता किंवा मीडिया कसा उपयोगात आणता येतो हे कदाचित विसरून गेलेले चॅनल्स आहेत. डीप स्टेट असा एक संघ आहे. श्रीमंत माणसं, अमेरिकन्स, या डीप स्टेट आणि सोरेस हे तुम्ही नाव मराठी पेपरमधनं पण वाचलं असेल. अतिशय श्रीमंत माणूस, निरनिराळ्या देशांच्या आतमधल्या राजकारणात घुसून वाट लावणारा आणि स्वतःच्या पोळ्या भाजत मस्त मजेत जगणारा अब्जाधीश, असं त्याचं वर्णन केलं तरी ते वावगं ठरणार नाही. होतं काय मित्रांनो, तुम्ही आम्ही सामान्य मराठी माणसं जास्त कुठल्या गोष्टींच्या खोलात जात नाही आणि मग घरादारातला आपला एखादा आहे ना, आपला उन्हाळ पोरगा सतरंजा उचलतोय ना, कार्यकर्ता म्हणून जातोय ना, आणि मग ते नेते सांभाळतील ना आपल्याला, आपल्या घरादाराला, त्याला काहीतरी बिझनेस काढून देतील वगैरे वगैरे, इथपर्यंतच तुमच्या विचारांची मजल. पण प्रत्येक कार्यकर्त्याला हा नेता मोठा करू शकत नसतो, करतही नाहीत. त्यातल्या त्या जो हायेस्ट लोचटपणा करतोय त्याला नक्की चांगली फळं मिळू शकतात, ती पण ठराविक कालावधीपुरती. असो, तो भाग तर खूप निराळा. पण हे डीप स्टेट हा जो संघ आहे त्यांनी काय केलं होतं, बांगलादेशमध्ये हसीना शेख या निवडून आल्या तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सुरुंग लावला तिथल्या जनतेच्या मनामध्ये की हे इलेक्शन जे झालं आहे तेच चुकीच्या पद्धतीने झालं आहे आणि हसीना शेख या चुकीच्या पद्धतीने तिथल्या प्राईम मिनिस्टर या पदावर बसलेले आहेत. ह्या गोष्टींनी लोकांचे कान भरणं सुरू केलं आणि एक एक अमेरिकन डेलिगेट्स पूर्वीच्या पंतप्रधानांच्या मुलाला वगैरे छानपैकी भेटून गेले. तो जिथे होता तिथे त्याची भेट घेतलेली आहे. बांगलादेशमध्ये त्यांनी अशा अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, अमेरिकन डेलिगेट्स, आणि ह्या लोकांनी परफेक्ट प्लॅनिंग करत हा जो काही बांगलादेशमध्ये हायदोस घडला, अनेक हिंदू कापले गेलेत. अनेक, पेपरला शेकडा येतील, हजारोनी कत्तल झाली आहे. सगळं नाही बाहेर येत. शेवटी शेख हसीना त्यांना तो देश सोडून इकडे निघून यावं लागलं. त्यांच्या बंगल्यामध्ये काय हायदोस घातला सगळ्यांनी आपण टी व्हीवर नक्की पाहिलेला आहे. काय हॅवॉक झाला, काय परिस्थिती निर्माण झाली आज बांगलादेशमध्ये. तिथल्या पंतप्रधानाला सुद्धा तिथं राहणं धोक्याचं ठरलं. इतका मोठा मॉब त्यांच्या बंगल्यावर पण चालून आला आणि हायदोस माजला अख्ख्या बांगलादेशमध्ये. आणि मग बसवलं कुणाला?
जे कोणी युनूस भाई म्हणतात त्यांना, नोबेल प्राइज विनर वगैरे, अनंत पुरस्कारांनी त्याला पुरस्कृत केलंय. कोणी? याच अमेरिकन लोकांनी. म्हणजेच या व्यक्तीचे संबंध अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने होते. मग तुमच्या आमच्या ऐकण्यातलाच घोडा जेव्हा रेसमध्ये पळवायचा आहे, तेव्हा रेस तुम्ही जिंकणारच. त्याच पद्धतीने त्यांनी या युनूस साहेबांना प्राईम मिनिस्टर म्हणून बसवलेलं आहे. मग त्याच्या आधी काय काय घडलं? आता जी लोक बांगलादेशमध्ये हा सत्ता पालट करण्याच्या मनसुब्याने पैसा खर्च करत होती, त्यांनी योग्यरित्या योग्य ती माणसं व्यवस्थित फोडली आणि शेख हसीना यांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः कत्तल केली. काही जणांचे मस्तपैकी खून करून टाकले, जाळून टाकले, घरदारं जाळली आहेत त्यांची. इथपर्यंत त्यांची मजल गेली आणि नागरिकांना झालेला त्रास तर विचारूच नका. त्यातल्या त्यात हिंदू कम्युनिटी इज डेफिनेटली टार्गेटेड देअर. मग आता तिथे असलेल्या लाखो हिंदूंपैकी जर हजारोंची कत्तल या निमित्ताने केली गेली असेल, तर हे किती घाणेरडा मनसुबा घेऊन जगणारं हे डीप स्टेट आहे. ही श्रीमंत माणसं कशी आग लावू शकतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आता इन द सेम वे जी माणसं 3-6 महिन्यापूर्वी हा सत्तापालट होण्याच्या आधी 6 महिने अमेरिकन डेलिगेट्स जे लोक बांगलादेशमध्ये दिसत होते, लंडनमध्ये दिसले होते, ते आल्याची कुणकुण त्यांच्या एम्बॅसीकडनं आपल्या देशालाही लागलेली होती. आपल्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांनी हे काढलेली माहिती आहे सगळी. आणि आता तीच माणसं भारत देशात सुद्धा येऊन गेली आहेत. तीच माणसं, तीच टीम. मग याचा अर्थ काय घ्यायचा? जर तिकडं ही माणसं चेहरे जेव्हा त्यांचे दिसले तेव्हा त्यांचे मनसुबे बाहेर पडले 4-5 महिन्यात, मग आता आपण असं गृहीत धरायचं का की अकबरुद्दीन ओवेसी किंवा असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली एका अमेरिकन दूतावासातल्या एका स्त्रीने, ती एका चांगल्या पोस्टवर आहे. आता अक्षरशः आपला तुमचा आमचा मेटा आपण वापरतो, फेसबुक वापरतो, मार्क झुकरबर्ग हा सुद्धा या संघाचा सदस्य आहे आणि त्यांनीच काही गोष्टी आउट केलेल्या आहेत की हाऊ द डीप स्टेट वर्क फॉर एनी कंट्री, काय त्यांचे मनसुबे असतात वगैरे वगैरे, असं खूप काहीच त्यांनी हिंट दिलेले आहेत. मग आता असं जर असेल तर मग असदुद्दीन ओवेसीकडं जी अमेरिकन स्त्री त्यांची भेट घ्यायला गेली, त्या दोघांमध्ये जो काही वार्तालाप झाला ते आता बंद पडद्याआडच्या गोष्टी असतात. 4 भिंतीच्या पलीकडे त्यांच्या मीटिंग होत असतात. प्रत्येक गोष्ट ते काय पत्रकारांपर्यंत पोहोचू शकत नसते. पण व्हिजिट केली हे नक्की पोचलं आहे. त्याच्यानंतर आपल्या देशाचे राजकुमार लंडनमध्ये भेटायला गेले होते, खालिदा जिया यांच्या मुलाला भेटायला गेले होते. याचा काय अर्थ घ्यायचा? म्हणजे आपले हे राजकुमारसुद्धा नक्कीच कुठे ना कुठे कोणाशी तरी संपर्कात आहेत. आणि मग एखादा नॉन पॉलिटिकल युनूस जर बांगलादेशचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मग आपल्या भारत देशात एका लीडिंग पक्षाचा स्वप्न बघत फिरणारा पंतप्रधान पदाची तो का नाही होऊ शकणार? द सेम हॅवॉक जर भारत देशात घडणार असेल तर त्याची ही तयारी तर नसावी. हे अमेरिकन डेलिगेट्स येत आहेत आणि काही ठराविक लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. विपक्षच्या आपल्या विरोधी पक्षाच्या काही बड्या बड्या नेत्या मंडळींना पण ते भेटत आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा अर्थ नक्की काय घ्यायचा आपण? अर्थ जर काढायचाच असेल तर तो एकच अर्थ निघतो की डीप स्टेट वॉन्ट टू डू समथिंग स्ट्रेंज थिंग्स इन इंडिया, मे बी जस्ट लाईक बांगलादेश. त्यांना इथं सुद्धा त्याच घटना घडवून आणून जो कोणी आजचा प्राईम मिनिस्टर आहे, जी काही सत्ता आहे ती पूर्णपणे पालटून टाकायची तर नाही ना. कारण बळी तो कानपिळी. आजही अमेरिका हा अतिशय श्रीमंत देश आहे आणि निरनिराळ्या देशांमध्ये आग लावायची आणि स्वतःचा शस्त्रसाठा विकत मस्त मजेत जगायचं हा त्यांचा धंदा आहे. मग भारत आणि पाकिस्तानमध्ये जर पीस निर्माण झाला तर त्यांची शस्त्र घेणार कोण? पाकिस्तान हा
त्यांचा एक खूप मोठा पर्चेसर आहे. आणि मग काय होतं, अमेरिका पाकिस्तानला शस्त्रास्त्र विकते आणि पाकिस्तान काय करतं, पाकिस्तानची आर्मी जे कोणी टेरॉरिस्ट आहेत, जे काही गट आहेत, जे त्यांनी निरनिराळ्या देशांच्या अंगावर सोडलेले आहेत. मग एक गट भारताच्या अंगावर सोडलेला आहे, काही गट असे आहेत त्यांचे की ते युरोपियन देशांकडे बघत आहेत, कारण दे वॉन्ट टू चेंज द डेमोग्राफी कम्प्लिटली. 58चा जो आकडा आहे, 58 देश जे आहेत मुस्लिम कंट्रीज, तो आकडा त्यांना 100पर्यंत न्यायचा आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला धर्म त्यांना तो बनवायचा आहे आणि त्याच इराद्याने ते पावलं उचलत आहेत. आता मित्रांनो, तुम्ही विचार करा की बांगलादेश हा एक छोटा देश आहे, कबूल आहे, आपणच त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, कबूल आहे. भारत आपला खूप मोठा देश आहे असं आपण मानतो इन कम्पॅरिझन विथ बांगलादेश. डेफिनेटली इट इज ट्रू. पण याचा अर्थ असा नाही की तिथं जे घडलं ते आपल्याकडे घडूच शकणार नाही. यामधनं मी कोणाला काही भीती दाखवतोय किंवा उगीच फालतू वातावरण निर्मिती करतोय असा ज्यांना अर्थ घ्यायचा असेल त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. परंतु जे काही सूचक गोष्टी असतात त्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोचल्याच पाहिजेत, ज्या पोहोचत नाही आहेत. रोज सकाळची पत्रकार परिषद आवडणारी माणसं खूप आहेत, त्याचं बोलणं ऐकतील, पण त्यांना हे आपल्या देशांतर्गत घटना काय चालल्यात, कोणतं आपल्या देशावर संकट येऊ शकतं आणि कोणती माणसं आज देशाच्या स्वाभिमानासाठी, देशाच्या अस्तित्वासाठी, इथं असलेल्या सर्वात मोठ्या धर्माच्यासाठी झगडणारी माणसं किती आपल्या मनावरती ताबा ठेवत आपल्या देशासाठी रक्त ओकतायत आणि त्यांना साथ मिळत नाहीये, हे कळलं पाहिजे. जनसामान्यांमध्ये जी काही एकमेकांमधली वितुष्ट आहेत ती वितुष्ट संपली पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही सगळेजण एकसंघ राहत नाही तोपर्यंत इतर राष्ट्राची वाकडी नजर तुमच्या राष्ट्रावर जाऊ शकते. जर तुमच्यामध्ये एकी दिसणार असेल तर दुसरा माणूस धजावत नाही तुमच्यात आग लावायला. हे साधं तत्व आहे समाजातलं, आपल्या घरादारातलं हे तत्व आहे. तुम्ही बघा, घरं जिथे जिथं दुभंगली आहेत ना तिथं तिथं परक्यांचा अटॅक खूप होतो. सिंपल गोष्टी आहेत या. मग कुठलंही घ्या तुम्ही, गावातलं राजकारण घ्या, सरपंचाच्या लेवलचं घ्या किंवा मग देशांतर्गत तुम्ही कुठल्याही गोष्टी पडताळून बघा. तर मित्रांनो, डीप स्टेट इज वर्किंग व्हेरी हार्ड टू डू समथिंग इन अवर इंडिया. आपल्या भारत देशात आग लावण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. ज्या व्यक्ती बांगलादेशमध्ये 3-4 महिने आधी दिसल्या होत्या त्याच व्यक्तींचे आज भारत देशात पण दौरे होऊन गेलेत आणि नको त्या व्यक्तींनी त्यांच्या खूप जवळून भेटीगाठी घेतलेल्या आहेत. मग नक्की काय शिजलंय, काय शिजू शकतं आणि काय घडू शकतं याचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे आपण आणि अतिशय सावधानतेने एकोप्याने राहत आपल्याला जे काही आपण म्हणतो की एखादं संकट येऊ शकतं ते येऊच नये या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीने राहिलं पाहिजे, प्रत्येक भारतीयाने सावध राहिलं पाहिजे. ही वेळ आपल्या एकमेकातल्या जे काही दुफळी असेल ती इतर राष्ट्रांना दाखवण्याची ही वेळ नाही आहे. जी काही प्रगतीची घोडदौड चाललेली आहे ती इतर राष्ट्रांना सुद्धा बघवत नसते आणि त्याच्यासाठी असे प्रयत्न नक्की केले जातात. या डीप स्टेट यांचा चेहराच तसा आहे. ह्याच्यामध्ये अनंत श्रीमंत मंडळी तिकडची एकत्र आलेली आहेत आणि निरनिराळ्या देशांमध्ये आगी लावायच्या आणि नंतर मग आपला माणूस इथं महत्त्वाच्या पदावर बसवायचा, सगळी महत्त्वाची पदं काबीज करायची आणि त्या देशाला लुटायचं आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या. हे अव्याहतपणे धंदे करणारे हे डीप स्टेट आहे. मित्रांनो, सावध राहायचं आहे आणि भारताचा बांगलादेश होणार नाही याच्याकडं आपण प्रत्येक सर्वसामान्य माणसाने सुद्धा लक्ष देऊन राहायचं आहे. आपल्या वागण्याने, आपल्यातल्या एकमेकांच्या तंट्यामुळं इतर राष्ट्रांनी आपल्यावरती हल्ला करण्यास चलो अभी ये सही मौका है असं म्हणत आपल्याकडं विनाकारण आपल्या भारत देशाला युद्धात खेचलं जाण्याची शक्यता निर्माण होऊ द्यायची नसेल आणि आपल्याकडं विनाकारण लोकांच्या हत्या होऊन सत्तापालट होऊ द्यायचं नसेल तर तुम्हा आम्हाला किती चौकस बुद्धीने जगावं लागेल हे आपलं आपण ठरवलं पाहिजे.
आशा करतो मित्रांनो, या काही अशा गोष्टी आहेत की ज्या मराठी वर्तमानपत्रातनं जास्त येत नाहीत. बातम्यांमध्ये तुम्हाला जास्त ऐकता येणार नाही. मराठी बातम्यात सांगितलं जात नाही. अर्थात ही मीडियासुद्धा काय सांगते, काय चाललेलं असतं, ते कोणाशी बांधील आहेत, हा तर खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा जास्त संशोधन करायची गरजच नाही. आपल्याला त्याच्यावरचे प्रोग्राम बघताना पण कळतं की ये किसका है, ये चॅनल क्यों ऐसी बातें दिखाता है. हे सगळं आता अगदी सामान्य माणसांना पण समजायला लागलेलं आहे. पण त्यातच ही माहिती तुमच्या मनापर्यंत असावी म्हणून हा मी एक केलेला छोटासा प्रयत्न. आपला भारत देश समृद्ध देश, ह्याच्यामध्ये बांगलादेशसारखी वाईट घटना घडलीच नाही पाहिजे, यासाठी एकमेकांमध्ये खूप मोठं सामंजस्य हवं. बाकी वरच्या लेवलवरती लढण्यासाठी जी काही माणसं आहेत आज, या डीप स्टेटला यश मिळू द्यायचं नाही, ह्याच्यासाठी खंबीर माणसं नक्कीच सत्तेमध्ये आहेत. या विपक्ष, आपला राजकुमार आणि त्याला साथ देणारी आपली नालायक मंडळी, ह्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळू द्यायचं नाही, इतकी खंबीर माणसं योग्य दिशेने काम करत आहेत. लेट अस होप सम पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट आवर इंडिया. असे काही वाईट मनसुबे घेऊन येणाऱ्या फॉरेनर लोकांना, अमेरिकेला किंवा इतर कुठल्याही राष्ट्राला आपल्या इथल्या नालायक लोकांना हाताशी धरून इथं आग लावण्यात यश मिळणार नाही, हीच प्रार्थना मी त्या विधात्याच्या चरणी करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करीन, आपापसात खूप मोठ्या सामंजस्याने आपल्या सगळ्यांना राहायचं आहे. अदरवाईज मोठं अरिष्ट आपल्या भारत देशावर येऊ शकतं.